नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये। तामिळनाडूमध्ये आता नव्या युगाची सुरुवात होणार आहे। अभिनेता ते मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी घेतलेले काही असे निर्णय ज्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष आता तामिळनाडूकडे लागले आहे। महिलांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था आणि तरुण मंत्री कीर्तिना यांची चर्चा। नेमकं काय घडलं पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताचा मोठा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे। शपथविधीनंतर लगेचच त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली। या बैठकीत विजय यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला। विशेषतः महिलांच्या सुरक्षेबाबत यांनी कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे। तसेच अंमली पदार्थाविरोधात मोठी मोहीम राबवण्याचे संकेतही त्यांनी दिले। यावेळी विजय यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जनतेचे सरकार म्हणजे सुरक्षित सरकार। यामुळे त्यांच्या पहिल्याच निर्णयाची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान शपथविधी सोहळ्यात काही वादही पाहायला मिळाले। शपथ घेताना वापरलेल्या गाण्यावर आणि काही परंपरावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले। मात्र विजय समर्थकांनी याला नव्या बदलाची सुरुवात असे म्हटले। या सर्वांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधले ते तरुण मंत्री कीर्तिना यांनी। त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण उपस्थितीमुळे सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अनेकांनी त्यांना तामिळनाडूची नवी युवा ताकद असे संबोधले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विजय सरकारला शुभेच्छा देत विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध कसे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, अभिनेता ते मुख्यमंत्री असा विजय यांचा प्रवास आता तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडवणार का? महिलांच्या सुरक्षेपासून ते कायदा सुरक्षा व्यवस्थेपर्यंत घेतलेले निर्णय खरंच प्रभावी ठरणार का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।